आपल्यासोबत डॉक्टर विजय यंदावार आहेत आणि कल्याणी वेलवाडी आहेत, दंततज्ञ आहेत. आपण त्यांच्याशी दाताच्या विषयी नेमके जे आजार होतात त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या हॉस्पिटलचं आज उद्घाटन आहे आणि त्या प्रसंगाला आपण त्यांच्यासोबत विश्वासाची चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब इंदुरीबाणामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या हॉस्पिटलची आज ओपनिंग आहे, त्याबद्दल तुम्हाला इंदुरीबाणा परिवाराच्या वतीने आधी शुभेच्छा. धन्यवाद. जे दातांचे जे आजार असतात ते जास्त करून वृद्ध आणि लहान बालकांमध्ये असतात. जे लहान 7 वर्षापर्यंत जे बालक असतात त्यांचे दात पिळण्याची खूप जास्त शक्यता असते. हे नेमके आजार काय आहेत? लहान मुले जास्त गोड खातात, जास्त साखरेचे पदार्थ खातात आणि ते क्लीन करत नाहीत. आता घरच्या पॅरेंट्स हे म्हणजे काम आहे की त्यांनी काही खाल्लं, गोड खाल्लं किंवा काही जेवण केलं तरी चूळ भरणे आणि सकाळ संध्याकाळ 2 वेळेस ब्रश करणे. आपण 2 वेळेस ब्रश करायला यासाठी सांगतो की सकाळी मुलं शाळेत जातात, 2 मिनिटात म्हणजे एका मिनिटात ते असं काहीतरी ब्रश करून सोडून देतात. पण संध्याकाळी ब्रश याच्यासाठी करायला सांगतो आपण रात्री झोपण्याच्या आधी की ते पूर्ण क्लीन म्हणजे त्याला वेळ देऊन पूर्ण दातावर त्याचे ब्रश पोचला पाहिजे, प्रत्येक कोपऱ्यात पोचला पाहिजे. याच्यासाठी आपण 2 वेळेस ब्रश करायला सांगतो. जे लहान वयामध्ये असे बोलल्या जाते की आईचे ज्यावर केली रात्रभर, तर अशा लोकांचेही म्हणजे लहान मुलांची दात पिण्याची खूप शक्यता आहे. लहान मुलांमध्ये काय, जेव्हा दूध पितात ते तर त्याचा एक लेअर पूर्ण दातांवर जमा होऊन जातो आणि तो रात्रभर दातांवर राहिल्यामुळे काय त्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी ते एक पौष्टिक आहार बनतात आणि त्याच्यामुळे त्यांची मायक्रो ऑर्गॅनिझमची खूप सारी वाढ होऊन आणि ते दातांना कीड लावण्याचा प्रकार करतात, ॲसिड बनवतात आणि त्याच्यामुळे दाताचं वरचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर आहे विण्यामध्ये ह्याची पूर्ण झीज होते, कीड लागते त्याला आणि त्यामुळे हे प्रकार होतात, दात किडण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे लहान मुलांना रात्रीचे दूध हे शक्यतोवर अवॉइड करायला पाहिजे आणि जरी दिलं तरी ते तुम्ही पुसून घेतलं पाहिजे. बोटावर एखादा कॉटन लावायचा, ओला करायचा आणि त्या बोटाने पूर्ण दात साफ करून घ्यायचा. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांची पुढे लागणाऱ्या कीडला तुम्ही अवॉइड करू शकता. बरेच वेळेस काय होतं, लहान लेकरांचे ज्यावेळेस दात येतात तुम्ही असं सांगते की चॉकलेट खाल्ल्यामुळे होत असेल, परंतु नंतर त्याकडे पालक जास्त दुर्लक्ष करतात आणि दुसरे दात येतील की अपेक्षेवर राहतात. अशा वेळी पालकांनी काय काळजी घेतली? दात चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात हे तर म्हणजे सत्य आहे आणि ह्यासाठी तुम्हाला चॉकलेट खाण्याचे प्रमाण जे आहे लहान मुलांचे तुम्हाला कमी करणं खूप आवश्यक आहे. जरी ते चॉकलेट खाल्ले तरी तुम्हाला ते क्लीन करणे आणि दातांमध्ये ते चॉकलेट चिटकून बसतात आणि रात्रभर ते त्याच ठिकाणी राहतात, त्याच्यामुळे ते सडून दातांना कीड लावतात. तर त्यासाठी तुम्हाला ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ब्रश करून ते क्लीन करणे आणि स्वच्छ ठेवणे हे करणे गरजेचे आहे. आता जर आपण बघितलं तर अनेकांचे दात वाकडे येणे, दातात पड निर्माण होणे किंवा दातामधून दात सुद्धा निघत येत असतो. अशा वेळी त्या रुग्णांना खूप त्रास होतात. याच्यासाठी काय उपाय आणि ते वाकडे दात येण्याचं नेमकं काय कारण असतं? दात वाकडे येण्याचे कारण म्हणजे काय, लहान मुलांचे दात किडले आणि ते आपण काढून टाकले तर त्या येणारे दात जे पक्के दात जे येतात ते वेडेवाकडे येतात. त्यांची जागा ही दुधाचे दात आहे त्यांची जागा बनवून ठेवत असतात आणि आपण जर ती दात काढली तर ती जागा कमी होऊन खालून येणारा दात हा वेडावाकडा आहे आणि वेडावाकडा आल्यामुळे मग तुम्हाला पुढे जाऊन दातांवर क्लिप लावणे, तार लावणे हे प्रकार करावं लागतं. काही वेळेस लहान मुले सवय असते मुलांना की अंगठा चोखणे रात्रभर किंवा म्हणजे केव्हा पण अंगठा चोखणे, त्याच्यामुळे पण जे वरचे दात असतात ते समोर येतात आणि ते सारखं त्यांना सवय लागल्यामुळे तो म्हणजे ते मागे जाणार नाही, तो समोरच येणार. हे पण कारण आहे. आता जर आपण बघितलं तर अनेक दातांच्या संदर्भामध्ये अनेक मोठमोठे रुग्णालय आले आहेत. दात सरळ करून देणे किंवा पीन बसवणे यासारखे उपचार आले आहेत. या उपचारामुळे येणाऱ्या रुग्णांवर काही दातांवर परिणाम होतात. परिणाम म्हणजे त्यांचा आत्मविश्वास हा कमी होतो. जेव्हा आपण म्हणजे टीचर्स असतील किंवा त्यांना इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा त्यांना कॅमेरा फेस करायचा, अशा लोकांमध्ये कॉन्फिडन्स हा खूप कमी होतो कारण दात वेडेवाकडे असतात. तर त्यामुळे ते हसण्याचं खूप अवॉइड करतात, दात दाखवण्याचं, दात ते लपवतात. ह्या समस्या होऊ शकतात त्यांच्या आणि दात वेडेवाकडे असल्यामुळे काय दात चांगल्या प्रकारे स्वच्छ पण होत नाहीत आणि तिथे मग
अन्न जमा होणे, हिरडे सुजणे, हिरड्यातून रक्त निघणे किंवा दातांना कीड लागणे हे सगळे प्रकार होतात. ते दातांना जे कीड लागण्याचा प्रकार आहे त्याच्या प्रमाणात खूप वाढ झालेली आहे आणि काही ग्रामीण सामान्य लोक असतात त्यांनी घरगुती उपाय करत असतात ते कितपतरित्या उपचारावर लागू होतात. घरगुती उपाय म्हणजे बरेच जण झेंडू बाम लावणे किंवा लवंग ठेवणे, दात दुखत आहे म्हणून लवंग लावतात किंवा झेंडू बाम लावतात. हा उपचार केल्यामुळे ती लवंगमुळे आणि त्या झेंडू बाममुळे अजून हा आजार वाढतो, कीड ही वाढते. तुमचा त्रास कमी होतो पण कीड वाढते त्याच्यामुळे. आता आपण जे तीन दात सरळ होण्यासाठी कीड बसवण्याचा एक उपाय निघालेला आहे. हा कीड बसवण्याचा उपाय रोखण्यासाठी हानिकारक आहे की चांगला आहे? पिन बसवणे हा उपाय हानिकारक हा कधीच नाही, हा उपाय आहे. त्यामुळे हा हानिकारक तर नाहीच आहे. जेव्हा पण आपण पिन लावतो दात सरळ करण्यासाठी किंवा दातांमधल्या फटी बंद करण्यासाठी किंवा समोर आलेले दात मागे घेण्यासाठी, ह्यामुळे पेशंटचा हा आत्मविश्वास वाढतो आणि सोबत सोबत त्याचे जे दाताचे आजार आहेत जसे की हिरड्यातून रक्त निघणे किंवा दात किडणे हे सगळे आजार हे कमी होतात पिन लावल्याने. त्यामुळे पिन लावणे हा कधी पण हानिकारक उपाय नाही आहे. आता नवीन नवीन स्वच्छ युग आहे आणि पिण्याच्या ऐवजी आणखी दुसरे काही डिजिटल यंत्रणा येत आहे. आपण जे उपचार करणार आहात नेमका कशा पद्धतीने करणार? पारंपरिक पद्धतीने आपण आतापर्यंत दातांवर पिन लावायचं. पिन लावणे म्हणजे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला आपण तार लावणे असं म्हणतो, दात सरळ करण्यासाठी किंवा दातातल्या फटी बंद करण्यासाठी. आता तो तार लावण्याची गरज नाही आहे. आता तुम्हाला न दिसणारे ब्रेसेस पण आले, त्याला आपण इनव्हिजिबल अलायनर्स असं म्हणतो. तर ते आपण जे आता देशांपासून जे उपचार करणार आहात ही प्रक्रिया किती दिवसाची आहे? ही प्रक्रिया काही काही पेशंटमध्ये 8 ते 16 महिन्यापर्यंत चालते आणि ज्यांच्या म्हणजे काही काही पेशंटमध्ये हा उपचार विदिन म्हणजे 10 महिन्यामध्ये पण आपण करू शकतो तो उपचार. सामान्य लोकांना हे परवडणार आहे. ह्या इनव्हिजिबल अलायनर्स हे आतापर्यंत आपण बाहेरून मागवायचो, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा खर्च खूप वाढायचा. आता हे आपण इथेच ह्याचं प्रोडक्शन करत असल्यामुळे याचा खर्च आता खूप कमी होणार आहे आणि हे सामान्य लोकांना परवडणार पण आहे. एकंदरीत किती त्याच्यामध्ये उपचाराचा खर्च आहे? जेव्हा आपण बाहेरून मागवतो तेव्हा याचा खर्च 1.5 लाख 2 लाखांपर्यंत जातो, कारण की हे न दिसणारे ब्रेसेस असल्यामुळे आणि हे सगळे सेलिब्रिटीज जे हिरो हिरोईन असतात ते मॅक्झिमम टाईम वापरतात आणि आता तो आपण इथे प्रोडक्शन करत असल्यामुळे त्याची कॉस्टिंग खूप कमी होते. तर ही कॉस्टिंग आपल्याला एक 50,000 ते 1 लाखाच्या मध्येच कॉस्टिंग येईल. अगोदर आपण या अगोदर आणि गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात. या अगोदर आपण दातांवर पिन वापरून दात सरळ करत आहात, परंतु आता नवीन टेक्निकल वापरत आहात आणि याची सुरुवात सुद्धा होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे? मी मागील 10 वर्षापासून इथे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करतो. तर इथे बऱ्याच जणांना मी म्हणजे पेशंट यायचे दात सरळ करण्यासाठी किंवा दातांमधल्या फटी बंद करण्यासाठी, तेव्हा आम्ही त्यांना तार म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये आपण तार किंवा ब्रेसेस असं म्हणतो, तेच आपण पेशंटला पुढे लावून त्यांना ट्रीटमेंट उपचार द्यायचे. पण आता आणि काही पेशंट बरेच पेशंट हे आल्यासाठी म्हणजे न दिसणाऱ्या पिनची चौकशी करायची, पण ते इथे आपल्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला ते बाहेर म्हणजे मुंबई, दिल्ली अशा ठिकाणाहून मागवावं लागायचे. तर ते आता आपण इथेच प्रोडक्शन करणार आहे. तर माझी अपेक्षा म्हणजे पेशंट वाढतील असं आहे अपेक्षा. ब्रेसेस वापरण्यासाठी आता नांदेडमध्ये असं कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरतात की ही सुविधा फक्त एकमेव आपल्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे? ही सुविधा आता आपल्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, कारण की मराठवाडा रिजनमध्ये जसं बीड, हिंगोली, परभणी, नांदेड ह्या रिजनमध्ये कोणाकडेच ही सुविधा नाही आहे. जी सुविधा आपण सगळ्यांसाठी आणि लोकांना ही सुविधा देण्यासाठी आपण ही आपल्याच दवाखान्यात घेऊन आलो आहे. डॉक्टर साहेब, एक आपला घरगुती प्रश्न आहे की कंधार तालुक्यातील छोटा या ग्रामीण भागातून तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊन आज नांदेड जिल्ह्यासारख्या सिटीमध्ये वैद्यकीय दवाखाना हॉस्पिटल टाकला. यावर तुमचा शैक्षणिक प्रश्न होता प्राथमिकचा असे जे असतो तो प्रवास तुमच्यासाठी कसा होता? कारण तुमचं घरामध्ये एक संघर्ष होता. आज एवढ्या मोठ्या तुम्ही पदावर आहात.
हा प्रवास तुमच्यासाठी कसा होता? हा प्रवास खूपच सांगायला गेलं तर खूपच अवघड होता. कारण की आम्ही बारूळ कवठा एक छोट्या गावामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तिथून मग आम्हाला जसं जमलं तसं जिथे जमलं तिथे आम्हाला शिक्षणासाठी आई वडिलांनी ठेवलं. जसं मामाकडे कंधारला काही काही वर्ष होतो, काही वर्ष आम्ही अहमदपूरला शिक्षणासाठी होतो. माझे 2 मोठे भाऊ पण आहेत, त्यांचं पण असंच शिक्षण होतं आमचं सगळ्यांचं. आणि वडिलांची पण आर्थिक परिस्थिती खूप म्हणजे बिकट होती. ते कवठ्यामध्ये प्रॅक्टिस होते, त्याच्यामुळे तेवढी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आणि आम्ही सगळेजण मोठे दोन्ही भाऊ MBBSला लागले. त्याच्यानंतर मी पण BDSला लागलो. तर हा खर्च खूप मोठा होता. तरी वडील आणि आईंनी ते सगळं सांभाळत आम्हाला इथपर्यंत आणले. मामाचा एक मोठा मामाचा पण खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये. लहानपणापासून आम्ही मामाकडेच राहिलो, मामा गणेश कोंडकरकडे. आणि तिथूनच आमची शैक्षणिक वाटचाल चालू झाली. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही हिंदू विभागाशी अशी चर्चा केलात आणि दातांच्या आजाराविषयी आणि पालकांनी कशा पद्धतीने लहान मुलांशी अशी किंवा मोठ्या रुग्णांनी कशा पद्धतीने दाताची काळजी घ्यावी या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा केला. आज आपल्या दवाखान्याची ओपनिंग आहे. आपली या क्षेत्रामध्ये अशीच प्रगती हो याची देव खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.